नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। स्वातंत्र्य दिनानिमित्त चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिचोंडी पाटील सोसायटी कार्यालय तसेच इंग्लिश स्कूल येथेही उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच शिक्षण, सामाजिक, क्रीडा, कृषी आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून गावच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला। सरपंच शरद पवार म्हणाले की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आज आपण मोकळा श्वास घेत आहोत ही त्यांच्या त्यागाची देणगी आहे। त्यामुळे स्वातंत्र्याचा केवळ उत्सव साजरा न करता देशाप्रती आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे। देशाची खरी ताकद ही तरुणाईमध्ये आहे। आपल्या गावातील प्रत्येक युवकाने शिक्षण, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर स्वतःची आणि देशाची प्रगती साधली पाहिजे। जातपात, धर्म आणि पक्षभेद बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे हीच आजच्या स्वातंत्र्य दिनाची खरी शपथ आहे। देश मजबूत असेल तर आपण आपले गाव, आपला जिल्हा आणि आपले महाराष्ट्र मजबूत होईल। राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन चिचोंडी पाटीलच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही शरद पवार यांनी सांगितले। ध्वजारोहण कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच शरद पवार, दिलीप पवार, बबन कोकाटे, राजेंद्र कोकाटे, संदीप कोकाटे, सभापती प्रवीण कोकाटे, यशोदाताई कोकाटे, मनीषाताई ठोंबरे, सविताताई खराडे, प्रशांत कांबळे, वैभव कोकाटे, संतोष हजारे, आबा कोकाटे सर, संदीप काळे, माऊली ठोंबरे, महेश पाटील जगताप, डॉक्टर फिसके, मच्छिंद्र खडके, महादेव खडके, अर्चना चौधरी, पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, सोसायटीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। नमस्कार। आज भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, भारताला स्वातंत्र्य होऊन आज 80 वर्ष पूर्ण होत आहे। संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात, अहिल्यानगरमध्ये आणि चिचोंडी पाटील मध्ये मोठ्या उत्साहात हा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय। आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। त्याचबरोबर त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक स्कूलचं ध्वजारोहण झालं, ग्रामपंचायतचं ध्वजारोहण माझ्या हस्ते झालं सरपंच या नात्याने। आणि यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी गावातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, जेणेकरून जे 1ली ते 9वी पर्यंतचे प्रथम आलेले विद्यार्थी, त्याचबरोबर 10वी आणि 12वीचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। जिल्हास्तरीय अनेक स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा ज्यांना चांगले मार्क पडलेले तर त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर गावातील अनेक क्षेत्रात जे मान्यवरांनी उल्लेखनीय काम केलेले त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। अनेक मान्यवरांनी मंदिराला देणग्या दिलेल्या आहेत। या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले त्यांचा सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीने सन्मान आयोजित केला। या सर्व सत्कार मूर्तींना या ठिकाणी पुढील कार्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा हे गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुळे अनेकांना प्रेरणा मिळेल आणि अनेक विद्यार्थी अशा सन्मानासाठी प्रयत्न करतील आणि निश्चितच आपल्या गावाचं नावलौकिक करतील या उद्देशाने हे सन्मान ग्रामपंचायतीने आयोजित केले होते। या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक स्कूलचं मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। एडीसीसी बँकेचं ध्वजारोहण या ठिकाणी व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते झालं, बबनराव कोकाटे, आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन दिलीप भाऊ पवार यांच्या हस्ते झालं। न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटीलचं ध्वजारोहण या ठिकाणी स्कूल कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे सर यांच्या हस्ते झालं। आणि या सर्वच कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, अंगणवाडी विद्यार्थी, शिक्षक आणि गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबाद प्रमाणे याही वर्षी उच्चांक गर्दी आणि सर्व ग्रामस्थ सहभागी झाले। मी आसन, सभापती प्रवीण कोकाटे सर असताना आमच्या नेतृत्वाला या ठिकाणी मान देत आणि चिचोंडी पाटीलचा विकासाची गती आणखी वाढवण्यासाठी अनेक सहकार्यांनी या ठिकाणी हातभार यापूर्वी लावलेले, यापुढेही असाच हातभार या ठिकाणी लावावा। आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थाने त्याचबरोबर देशासाठी ज्यांनी आपल्या रक्ताची आहुती दिली, जे शहीद झाले,
अशा शूर वीरांना मी आज त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिनाचा दिवस आहे. त्यांना या ठिकाणी स्मरण करतो. चिचोंडी पाटील गावातील शहीद जवान यादवराव कांबळे, त्याचबरोबर महेंद्र कुमार नालकुल यांना सुद्धा स्मरण करतो आणि या दोन वीरांना, त्याचबरोबर भारत मातेतील जे शहीद वीरांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. या शहीदांना नमन करतो आणि या ठिकाणी त्यांच्यासाठी केंद्र सरकारने, राज्य सरकारने विशेष काहीतरी नियोजन करून या ठिकाणी त्यांच्या परिवाराला, त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, त्यासाठी काहीतरी चांगली ठोस उपाययोजना करून निश्चितच तो परिवार नेहमी या समाजात मानाने राहील यासाठी प्रयत्न करावेत. आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा देतो. कितीही अडथळे आले तरी चिचोंडी पाटीलच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, या निमित्ताने एवढं सांगतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, इन्क्लाब जिंदाबाद. नमस्ते, मी यशोदा विश्वसागर कोकाटे, चिचोंडी गावचे उपसरपंच. चिचोंडी गावामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे साजरा करण्यात आला. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.